अशीच जर दंगामस्ती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला लाईक शेअर अँड फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. आम्ही पोहोचलो युनिव्हर्सिटीला. युनिव्हर्सिटीचं एंट्रन्स तर ताजमहलचं एंट्रन्स पेक्षा कमी नव्हतं. रेड कार्पेटनी आमची एंट्री झाली. त्याचं आर्किटेक्चरनी माझं मन जिंकून घेतलं होतं. एवढं सुंदर असं होतं आणि एवढं मोठं होतं संपेनाच. आणि आतलं जे काय डोम स्ट्रक्चर, मग कौलारी स्ट्रक्चर आणि आतला एंट्रन्स पण खूप छान सजवलं होतं. पण ते एक म्हण आहे बघा, जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं हे होतं. आम्हाला हॉलमध्ये बसायची सुद्धा जागा नव्हती. जे रिबिन्स आम्ही घालून घालून फोटो काढतोय ती एकच रिबिन गावभर आम्ही वापरत होतो. भांडत होतो की आम्हाला फोटो काढायला द्या, फोटो काढायला. कष्टाने मी कसे बसे ती रिबिन घेतली. त्यानंतर बरं देवाच्या कृपेने त्यांनी आम्हाला जेवण तर ठेवलं होतं, पण ते जेवण पण खूप लो क्वालिटीचं होतं. बट स्टील इट्स ओके की 8,000 घेतलेत आमच्याकडनं. 3,000 नुसतं एक्झाम फीज आहे. बाकी सगळं ते कन्व्होकेशन फीज, अँड दे नेव्हर यूज दॅट कन्व्होकेशन फीज टू गिव्ह आवर कॅप और डू द कन्व्होकेशन प्रॉपरली. बट इट्स ओके. आम्हाला खूप कष्टाने हे सर्टिफिकेट भेटलेलं. आम्हाला माहिती पण नव्हतं इथपर्यंत यायच्या आधी की आम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे की नाही आज. मग आम्ही ठरवलं की आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणारच आहे. एवढं लांब आलं आणि आपलं काम झालंय तर आपण त्र्यंबकेश्वरला जायचंच. मग सगळ्यांनी प्लॅन बनवला. सगळ्यांनी एक साथ बोलो घ्या महादेवाचं नाव आणि चला त्र्यंबकेश्वरला. एक साथ मस्तपैकी टिक्का वगैरे लावला, मज्जा केली, लाईनीत थांबलो. खूप मोठी लाईन होती ऑफकोर्स, असणारच. काहीतरी 2-3 दिवसावर 2च दिवसावर महाशिवरात्री होती. मस्तपैकी आम्ही लाईनीमध्ये पण आमची धमाल मस्ती चालू होती. गाणे काय गात होतो, देवाचं नाव काय घेत होतो. हळूहळू करून आम्ही आतमध्ये प्रवेश घेतला. आणि हे आहे माझं छोटूसं डॉगू. मला डॉग पण दिसला. काय सुंदर असं सजवलं होतं, बाप रे. आणि ते भजन काय कर्नाटिक म्युझिक गात होते. हा मज्जा आली. खूप सारे फोटो काढले. जाता जाता जेवायला थांबलो. हे लास्ट डिनर असणार आहे आमचं आणि हेच होतं माझं लास्ट पार्ट ऑफ कन्व्होकेशन. जर आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद मंडळी. बाय बाय.